नगर आणि त्यांच्या अगेन्स्ट प्रीत स्पोर्ट्स मोरिया 11 दुंद्रेपाडा अशी लढत बघायला मिळणार आहे। सलामीवीर खेळाडू देखील मैदानामध्ये आलेत। पहिला सामना बेस्ट बॅटल अगदी तुम्हाला बघायला मिळणार आहे। ठीक 5:35 झालेत। क्रिकेटचा दैदिप्यमान हा 16 कारण जेव्हा जेव्हा तुम्ही नेरे नगरीमध्ये येता जेव्हा जेव्हा मॅनेजमेंट कमिटी आपण बघतो जे संपूर्ण आमची जिती 11 आणि त्यासोबत श्री छत्रपती 40+ मास्टर्स संपूर्ण मॅनेजमेंट कमिटीचं फार बारकाईने लक्ष असतं। यंदाचं हे स्टँडर्ड आयोजन क्रिकेटचा दैदिप्यमान हा 16 तुम्हाला बघायला मिळतं, अनुभवायला मिळतं। आमचे गुणलेखक प्रेम पाटील वाजे ते देखील उशीर आलेत, त्यांनाही आज 1000 रुपयाची पेनल्टी आहे, हे आत्ताच आम्ही घोषित करतोय। रूल इज रूल, फक्त क्रिकेटर्सला कशाला पेनल्टी? जे लेट येतात स्कोरर, अंपायर, कॉमेंटेटर्स, डीजे, लाईव्ह वाले जे लेट येतील त्यांनाही पेनल्टी असायला हवी, तर क्रिकेट अजून पुढे जाईल। चला अंपायर ग्रीन सिग्नल। ऋषिकेश खारुटकर पहिलं षटक घेऊन सज्ज झाला। प्रीत स्पोर्ट्स मोरिया 11 दुंद्रेपाडाकडून गणेश आणि रोशन खरत हे दोन सलामीर बॅटर। 4 ओव्हरचे मॅच 15 मिनिटं पहिल्या 3 षटकांसाठी। मॅच इज ऑन। पहिला बॉल थोडी लेन पाठीमागे खेचून घेतली, थोडा वेट करून खेळण्याचा प्रयत्न केले गणेशनं। बॉडीपासून थोडं दूर ठेवलाय बॉल, फुटवर्क थोडं कमी होतं, अँगल बनवत असताना बॉल थोडा दूर निघालाय कारण पॅटर गणेश जो ऑन सायकल एंड कडे आहे आणि ऋषिकेश शकीलच्या अँगलनं गोलंदाजी करतो तो एक वेगळा अँगल बनतोय। हा अँगल लेफ्ट हँडर बॅटरसाठी राऊंड विकेटनं ठरतोय। लेफ्टी वर्सेस लेफ्टी इनटू द स्लॉट आला की बॉल तुम्हाला बाजूच्या पार्किंग प्लॉट मध्येच मिळेल। मुख्य व्यासपीठावर ठोकलाय आजच्या या मेगा फिनाले मधील पहिला षटकार। सामन्याचं आयोजन केलाय नेरे गावानं, नाईट क्रिकेट सामन्याचं आयोजन केलाय नेरे गावानं, केलाय नेरे गावानं। हे अध्यक्ष चषक ठेवलाय भारी समीर दादा पाटलानं, अध्यक्ष चषक ठेवलाय भारी समीर दादा पाटील पनवेल तालुका 40+ अध्यक्ष आणि अध्यक्ष चषकाचं हे दमदार आयोजन तुम्ही पाहतायत। थोडा लेन पाठीमागे ठेवली परंतु यावेळेस दिशातून भरकटलाय गोलंदाज ऋषिकेश। पहिला बॉल फार सुंदर होता, बॅटर ओळखलं फुटवर्क कमी आहे, बॉल आपल्यापासून दूर ठेवले जात आहे, थोडा नॉट रिचेबल ही गोलंदाजीचा प्रयत्न करतायत आणि गणेशने लवकर रीड केला आणि फुटवर्कचा वापर करत असताना मागील बॉलवर षटकार ठोकला आणि त्याच्यानंतर वाईड 7 धावा सध्या फलकावर आहेत। पुन्हा एकदा गती कमी केली, अंपायर जाग्यावर स्तब्ध आहेत। इनटू द लाईन बॉल निघून गेलाय, तुमच्या स्लॉट मधून बॉल निघून गेलाय। विकेट कीपरकडे डॉट बॉल। ऋषिकेशला हे करणं गरजेचं देखील होतं कारण त्याच्यावर आक्रमण झालं होतं आणि इथूनही हे आक्रमण असंच गणेशनं सुरू ठेवलं। बघायचं पहिल्या सत्रामध्ये एकूण किती धावांची इन्व्हेस्टमेंट होईल या पहिल्या 4 ओव्हरमध्ये, या सगळ्या गोष्टींकडे लक्ष आहे। पुन्हा एकदा लाऊडली अपील, अगदी बघू शकता मैदानाच्या चौफेर बाजूला फिल्डिंग डिपार्टमेंट आहे सगळीकडून हा लाऊड कॉल होता। अंपायरवर थोडा दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आणि आणखी एक चांगला बॉल बघायला मिळाला ऋषिकेश कडून। षटकार आल्यानंतर उत्तम गोलंदाजी तो करतोय। आतापर्यंत या ओव्हरमध्ये 3 डॉट बॉल डिलिव्हरी केलेत, 1 षटकार 1 वाईट, त्यामुळं त्या षटकाराचं महत्त्व थोडं बॅटर गणेशच्या दृष्टिकोनातून थोडं कमी राहिलंय कारण लगातार या आतापर्यंत ओव्हरमध्ये 3 डॉट बॉल तो झालाय। ऋषिकेश गुड बॉलिंग, लोवर फुल टॉस क्रॉस बॅटनं थांबला पहिल्या 8 मध्ये बॉल, गती कमी झाली आहे। काय रन केला मिड विकेटच्या फिल्डरनं, दुसरी धाव अटेम्प्ट केली, तिसरीचा प्रयत्न होतोय नॉट सेकंडकडे थ्रो, थोडा उशिरा पोहोचला परंतु या उत्तम क्षेत्ररक्षण जो पहिला अटेम्प्ट झाला त्यामुळे किमान 1 धाव वाचली आहे, परंतु जरूर 3 रन मिळतील या बॉलवर। चांगली रनिंग बिटवीन द विकेट। सध्या गणेश आणि रोशन खरत हे 2 आपल्याला बघायला मिळतं। आमचे रोहन पाटील आलेत त्यामुळे हे नाव चुकून रोहन आलं, परंतु रोशन खरत आहे मैदानामध्ये। पार्टनरशिपकडे सध्या संघ पाहतोय कारण रन्स इन्व्हेस्टमेंट जसजशी रात्र पुढे पुढे जाते एकदा 12-12:30 वाजले की रन्स थोडा कमी बनतात, त्यामुळे मागील नाईट फॉर्मॅटमध्ये पाहिलंय परंतु आज डे फॉर्मॅटमध्ये कारण संपूर्ण टुर्नामेंट आतापर्यंत
आपण नाईट फॉर्मॅटमध्ये केले. फक्त आज मेगा फिनाले आपण डे फॉर्मॅटमध्ये काय मॅचेस कव्हर करतोय तेही 5:30 नंतर. त्यामुळं स्पर्धा वेळेवर संपवण्याचा आज मानस आहे, जेणेकरून संपूर्ण मान्यवर्स हे उपस्थित असू शकतील स्टेजवर. पुढे सरकले, थोडं फुटवर्कचा वापर केला. यष्टीरक्षकांना मागील कॉट बिहाइंड विकेटचं अपील केलं होतं, परंतु ते अपील फेटाळून लावलंय. अंपायर सांगतायत की जो एक लाईट साऊंड आला होता तो स्क्रीच अँड बॅटमध्ये जो कॉन्टॅक्ट झाला होता त्याचा अगदी साऊंड होता. बॉल अँड बॅटमध्ये कोणताच कॉन्टॅक्ट नाहीये. परंतु ऋषिकेशचे पहिले षटक समाप्त झालाय. एक षटकार येऊनही 10 रन आलेले आहेत या पहिल्या ओव्हरमध्ये. कैलासवासी नितीन 11 शिवाजीनगर या टीमला. 40+ अध्यक्ष हाय तो रायगड जिल्ह्याचा, पनवेल तालुका 40+ अध्यक्ष समीर दादा नेऱ्याचा. संजूबाई पाटील 40+ अध्यक्ष हाय तो मानगर गावाचा, पनवेल तालुका 40+ अध्यक्ष समीर दादा नेऱ्याचा. संजूबाई पाटील समीर पाटील येवन जोडी ही गाजलंय तालुक्यानं. संजूबाई बॉस समीर पाटील येवन जोडी ही गाजलंय तालुक्यानं. जोडी गाजे गावागावानं. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर, कारण एकमेव पॉवर प्ले हा तुमच्या वाट्याला येणार आहे आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये फक्त 10 रन आलेले आहेत. सेकंड ओव्हरला आपण सुरुवात करतोय आणि पॉवर प्लेचे बंधन आता समाप्त झाले. चैतन्य चौधरी गोलंदाजीच्या उंबरठ्यावर उभा राहिलाय. लेफ्ट हँडेड बॅटर समोर चॅलेंज आहे. यस अंपायर सिग्नल ओरकाना चोरगेल सरांचा. इट इज व्हाईट बॉल. अवांतर एक्स्ट्रानं सुरुवात झालेली, कारण 2 एक्स्ट्रा आतापर्यंत या ओव्हरमध्ये आलेत. गोलंदाजीच्या शैलीवर आक्षेप घेण्यात आले, त्यामुळे तिसऱ्या पंचाची मागणी करण्यात आली. ऑर्गनायझर कमिटीपैकी एक प्रतिनिधी तुम्हाला मैदानामध्ये जावं लागेल आणि ही सगळ्यात मोठी जबाबदारी आता ज्या गोलंदाज चैतन्यला अग्निपरीक्षेला सामोरं जावं लागणार आहे. मैदानावर रोहन पाटील यांना आपण बघू शकता. मिडल ऑर्डर असेल, ओपनिंग यंदा आम्ही बऱ्याचशा टुर्नामेंटमध्ये त्याची बघितली. जितेलन जर्मन नेरे या संघाकडून. संपूर्ण टेनिस क्रिकेटचे यंदाचा अंगम या संघाने देखील गाजून सोडलं. चैतन्य पहिला बॉल 100 आले, परंतु आता मोठ्या अग्निपरीक्षेला त्यालाही सामोरं जायचं. इंटू द स्लॉट करतोय गणेश. होय, थोडा सुरुवातीला पॉज घेत असताना बॅटिंग होत होती. षटकार आले बॅटमधून 2 आतापर्यंत. एक ट्रिपलही त्याने केली आहे. 3 डॉट बॉलचं प्रेशर आता नाही आहे, कारण हा षटकार त्याला एक वेगळी ऊर्जा, कॉन्फिडन्स देणारा हा षटकार राहिलाय. लो फुलटॉस बॉल फुलटॉसमध्ये कन्वर्ट करायचं होतं. बॉल पाठीमागे चालला. लेग स्लिपचा खेळाडू तयार आहे. लेग बायच्या रूपाने रन येते. सांघिक टोटलमध्ये 1 रन ॲड होईल. धावसंख्येचं टोटल बोर्ड्सवर तुम्हाला बघायला मिळत आहेत. हा चैतन्य गोलंदाजी करतोय सध्या. माऊली प्रसाद लाईव्ह इव्हेंट्स खूप चांगली क्वालिटीनं आणि चांगल्या क्लिअरिटीनं खेळाडू गमावलेला नाही आहे. कैलास असे नितीन 11 शिवाजीनगर एक वेगळ्या रणनीतीनं खेळाडू गमावलेला नाही आहे. कैलास असे नितीन 11 शिवाजीनगर एक वेगळ्या रणनीतीनं स्ट्रॅटर्जीनं हा संघ मैदानामध्ये उतरलाय, कारण विकेट्स गमवायच्या नाही, रनही करायच्या आहेत. या बहुउद्देशीय खेळीनं पुढे सरकले. डान्सिंग डाऊन द विकेट. फुटवर्कचा वापर केल्यावर बॉल हवेत आहे. मिस सामिंग स्ट्रोक झेल तिथे डिपलाय. सत्या खारुडकर आणि मे इथे विकेट. पहिला धक्का. आम्ही ज्या विकेट बद्दल चर्चा करत होती, अगदी ती चर्चा अगदी करत असतानाच विकेट आली आहे आणि पहिला धक्का शिवाजीनगर टीमला. जय हनुमान क्रिकेट संघाची 7 चषकाला श्री छत्रपती शिवाजी महाराज 40+ क्रिकेट संघ जोडीला. जितू 11 जय हनुमान क्रिकेट संघाची 7 चषकाला श्री छत्रपती शिवाजी महाराज 40+ क्रिकेट संघ जोडीला. मेहनत घेतली 40+ मास्टर नेरे धुंद्रे विभागानं. मेहनत घेतली 40+ मास्टर नेरे धुंद्रे विभागानं. या शाईनर ग्रुपनं हे अध्यक्ष चषक ठेवलाय भारी समीर दादा पाटलानं. धन्यवाद. विकेट आली. मागील बॉलवर रोशननं आपली विकेट गमावले. नवीन बॅटर कल्पेश खरत हा मैदानामध्ये आता आलाय. 20 वर पहिला विकेट गमावलाय. 1.3 चेंडूचा खेळ संपलाय. 4 षटकांची ही लढत तुम्हाला बघायला मिळतं. ही विकेट आलेली 1.4 चेंडूचा खेळ संपलाय.
चांगली गोलंदाजी करतोय चैतन्य. सध्या मैदानामध्ये नवीन लेफ्ट हँडेड बॅटर कल्पेश करत आलाय. आतापर्यंतचा प्रवास पहिल्या 2 मॅचेसमध्ये दोन्ही टीमचा फार चांगला राहिला, परंतु आता हा संघर्ष लेक्समच्या फार क्लोज निघून गेला बॉल. यस अंपायर सिग्नल इट्स वाईट, परंतु नियंत्रण क्रिकेट खेळामध्ये नियंत्रण आज बॉलर म्हणून तुमच्यावर फार महत्वाचं असतं आणि ते नियंत्रण मागील बॉलवर बिघडलंय. 21 या शुभ अंकापर्यंत आतापर्यंत संघ पोहोचलाय. हा खरा बॉल. अंपायर सिग्नल वेस्ट ऑफ हाईट भरपूर होती. बॉल चालला लॉंग स्टॉप कडे नॉन स्टॉप अँड त्यामध्ये आहे हा बीमर अर्थात नो बॉल. या नशिबाच्या 5 धावा एकशानं बहाल केलेत कैलास नीती 11 शिवाजीनगर टीमला. धावसंख्या झालेली आहे 26 आणि हा फ्री हिट कल्पेशसाठी उत्तम संधी आहे. चान्स घेतली होती या बॉलवर त्यानं. लेग्सम मिडसमच्या अगदी मला वाटतं बॉल वरून निघून गेला. विकेट किपरकडे आणखी एक डॉट बॉल बघा मिळतं. हा बॉल चांगला हाताळलाय फ्रीटचा. फार चांगली धावसंख्या केली आहे. मला वाटतं रात्री 12 वाजून गेल्यानंतर 4 ओव्हरमध्ये 26 धावा बनत नव्हत्या, परंतु आज भरपूर रन बनत आहेत आणि एक वेगळं कॉन्फिडन्स मिळेल. वॉट अ डिलिव्हरी. हे देखील बॉल फेकू शकतो चैतन्य. हे त्याने चॅलेंज केलं अंतिम बॉलवर आणि अगदी बघा मिळाला. लगातार 2 डॉट बॉल डिलिव्हरी केले. परफेक्ट यॉर्कर लेंथवरील हा चेंडू अगदी बुंद्यात. बघा बॅटरला कोणतीच संधी दिलेली नाही आहे. पहिल्या ओव्हरमध्ये टोटल रन आल्या होत्या 10, तर या ओव्हरमध्ये जवळपास 16 धावा खर्च झालेले आहेत. एकूण टोटल धावसंख्येचे झालेले आहेत 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 13.00च्या सरासरीनं 26 धावा. ड्रिंक्स ब्रेक सध्या मैदानामध्ये सुरू आहे. थोडी स्कोरिंग ॲनालायसिसकडे आपण लक्ष केंद्रित करूया. ओपनर्स म्हणून मैदानामध्ये आलेला गणेश 7 बॉलमध्ये तो 15वर खेळतो. 2 षटकार त्यामध्ये त्याने ॲड केलेत. एक चांगली इनिंग आपल्या टीमला एक योग्य टार्गेटकडे घेऊन जाणारी त्याची इनिंग. मैदानामध्ये रोशन घरत इतकंही जास्त काही करू शकलेलं नाही आहेत. फक्त 2 धावांचं योगदान त्याने दिलं आणि कल्पेश घरत देखील मैदानामध्ये 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड 26. 10 रन दिले होते. ऋषिकेशनं कोणती विकेट मिळाली नव्हती, परंतु चैतन्यच्या गोलंदाजाला एक विकेट जरूर मिळाली, परंतु 16 धावांचे षटक आतापर्यंत राहिले. प्रेम पाटील वाजे उत्तम गुणलेखक आपल्या लेखणीच्या सहाय्यानं खूप चांगलं हे अपडेट्स पोहोचवत असताना फील्डिंगमध्ये काही सजावटी सुरू आहेत, कारण दोन्ही एंडनं आपण क्रिकेट खेळतोय. प्रत्येक ओव्हर समाप्त झाल्यानंतर तुम्हाला एंड चेंज करावा लागतो. नवीन एंड गोलंदाजी सुरू होते. सनी आलाय तृतीय षटकामध्ये. थोडं सनी चौधरी 3rd ओव्हर इम्पॉर्टंट ओव्हर हा देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला. पाठीमागे फिल्डर चान्स घेतली नाही. अजिबात बॉलवर पोहोचण्याचा प्रयत्नही केला नाही आहे, परंतु तिकडे मिसअंडरस्टँडिंग. मुळात गरज नव्हती गणेशला. कोणताही कॉल नव्हता सेकंड एंड कडून कल्पेश कडून, परंतु सुसाट सुटले होते. नियंत्रण होतं स्वतःवर आणि याचा परिणाम एक वेल सेट बॅटर स्वस्तात परतेल आणि
एक दुर्दैवी त्याच्या खेळचा अंत होतोय. गणेश रनआउट. प्रसन्न श्री सुरत पाटील नाव हाय बिन जोडला सूरज पाटील नेरे गावाचा बिन जोड छकडेवाला सूरज पाटील नेरे गावाचा बिन जोड छकडेवाला आई गावदेवी प्रसन्न श्री सुरत पाटील नाव हाय बिन जोडला सूरज पाटील नेरे गावाचा बिन जोड छकडेवाला बाबू कोले ड्रायव्हरची कमाल बाबू कोले ड्रायव्हरची 27 टोटल. दुसरी रन अटेंड करण्याचा प्रयत्न झाला. फिल्डरनं तिकडे लगेच नोटीस केलं की बॅटर सेकंड एंडकडे जाऊ इच्छितोय, त्याला संधी हवी आहे. नॉट साईक एंड त्याच्यासाठी जवळ होता, त्यामुळं थ्रो पटकन पोहोचला तिकडे आणि खेळाडू बाद व्हावा लागलाय. नवीन बॅटर आता मैदानामध्ये आलाय आर्यन खरत. 27 वर टोटल आहे. मोठा एज लागलाय. बॅट अँड बॉल मध्ये कॉन्टॅक्ट झालाय, परंतु बाउन्स होऊन बॉल विकेट कीपरकडे गेलाय. हे देखील तेवढंच निश्चित. सनीला बघा मिळतं आपण गोलंदाजच्या उंबरठ्यावर एक वेगळी रणनीती घेऊन सध्या मैदानामध्ये उतरलाय. मागील 2 बॉल बॅटिंग टीमला सध्या चॅलेंज करत असताना स्पेशली कल्पेशला या क्षणाला डॉट बॉल देखील आलाय. फार चांगली गोलंदाजी सनीकडून. पुढे सरकले, फुटवर्क वापरला, परंतु अंपायर सिग्नल नो बॉल. ओव्हरस्टेप झाले आय थिंक. येस, हेच माझं सांगतायत. नो बॉल, त्यामुळं पुढील बॉल फ्री हिट. चांगली संधी कल्पेशसाठी आपल्या इनिंगला, कारण आतापर्यंत 4 बॉल जवळपास 5 बॉल खेळाय. कल्पेश नो ही त्याच्या खात्यामध्ये बॉलही पकडला जातो, त्यामुळे 5 बॉलमध्ये अजूनही कल्पेशला अकाउंट त्याचं ओपन करता आलेलं नाहीये. ही थोडी शोकांतिका. वाईट बॉल, फ्री हिट कंटिन्यू राहील. अजून एक एक्स्ट्रा तुम्हाला बघायला मिळतं. DRS तुमच्याकडे उपलब्ध आहे, तुम्ही वाईटला DRS घेऊ शकता. पंचाच्या निर्णयाला चॅलेंज तुम्ही करू शकता. हे देखील तेवढंच महत्त्वाचं, कारण ऑलरेडी तुम्ही या टुर्नामेंटमधून खेळून पुढे गेलात. उंच गेला हा फटका, उंचीसोबत लांबी गाठल्या. फ्री हिटचा चांगला वापर केलाय. यस, इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. पस्तीस वर सध्या पोहोचलाय. 2 खेळाडूच्या मोबदल्यानं एक चांगली उंची घेतली. चांगला बॉल हे अपेक्षित होतं टीमला. प्रीत स्पोर्ट्स मोरे येऊन दोंदरे पाडाला, कारण कमबॅक फार महत्वाचा असतो या खेळामध्ये. मागील बॉल हेच करायचं होतं, यॉर्करवर प्रयत्न होता, परंतु तो ओव्हरपिच झाला, त्यावर षटकार आला आणि त्याच्यानंतर हा परफेक्ट यॉर्कर बघायला मिळाला सनीकडून. 35 वर 2 सध्याचा टोटल स्कोरबोर्ड. हा फुल टॉस केला, फिल्डर रेडी नव्हता आणि बॉल चालला, त्याला चकमा देत असताना पॅरलल स्ट्रोक, 1 बाउन्स ओव्हर द रोप, 4 रन. ओव्हर डबल डिजिट मध्ये, कारण पहिलं षटक 10 धावांचं होतं आणि सेकंड ओव्हर 16 धावांचं. या ओव्हरमध्ये 5 बॉलमध्ये आत्तापर्यंत आले 13 रन. 39 वर सांघिक टोटल आहे शिवाजीनगर संघाचं. कसलकंड शिवाजीनगर संघ खेळतोय मैदानामध्ये, कारण हाही बॉल हवं आहे. मिस सामिंग या फिल्डर डाऊन द बॉल. जज करतायत काय कॅच पकडला विकेट किपरनं. त्याने सांगितलं यस, इट्स माय कॅच, हा झैल माझा आहे. एक लाऊड कॉल होता आणि हा टास्क त्याचा होता जेलवर जाण्याचा, तो पूर्ण केलाय. मे विकेट. टीम आतापर्यंत 39 ऑन बोर्ड. अंतिम डेथ ओव्हर. पाण्याची मागणी वारंवार होते, कारण भरपूर
चला बॅटिंग टीम लक्षात घ्या, संपूर्ण स्क्वॉड उठा आपण आणि स्क्वॉडमध्ये बसा, खाली बसायचं नाही आपल्याला, चेअरमध्ये बसा. शिवाजीनगर संगम चला, काही प्रेक्षक आपण जर तिकडून चेअर्स घेतले असतील तर त्या त्यांना परत द्या. चला जाऊया आपण मॅचमध्ये. 39 वर हे टोटल आहे. अंतिम डेथ ओव्हर, अंतिम 6 बॉल. खोदून काढला बॉलला, पाठीमागे ड्राईव्ह केलाय, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं. ओ मिसफील्ड आणि परिणाम बॉल झाला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आता फायनल डेचं प्रेशर काय असतं ते दिसायला लागलंय. मिसफील्डचा हा चौकार. अनिकेत जो अंतिम षटक फेकतो आणि पहिल्याच बॉलवर फिल्डिंग डिपार्टमेंट मधून साथ मिळालेला नाहीये. स्कोरबोर्ड पुढे चाललाय 43. एक फायटिंग टोटल आता पोहोचलंय. चांगली धावसंख्या बोर्डवर. क्रॉस बॅटर खेचायचं होता, बॉल अगदी इनसाइड एज आणि डिरेक्ट हिट केलाय, फेकून दिला बॉल स्टँडवर आणि खेळाडूला परतावा लागेल रनआउटच्या स्वरूपात. येण्याची आणि त्याला परतावा लागले रनआउटच्या स्वरूपाने. नवीन बॅटर आलाय मैदानामध्ये, विजय वाघबारे आणि आर्यन खरत. विजय ऑन सेकंड इनकडे 43 ऑन बोर्डवर. चांगलं स्वागत केलं बाउन्सरनं, परफ्यूम डिलिव्हरी अनिकेत कडून. जसं टेस्ट क्रिकेटमध्ये एखाद्या नवख्या खेळाडूला मैदानामध्ये आल्यानंतर स्वागत त्याचं बाउन्सर नव्हतं, अगदी तसाच काही बॉल थोडं लेट झाला विजय बॅट अँड बॉलमध्ये कॉन्टॅक्ट करण्यामध्ये. आणि इकडे हा डॉट बॉल फार महत्त्वाचा, कारण शेवटचं षटक सुरू आहे. 43 वर टोटल आहे. आपला संघ यानंतर रन चेससाठी उतरणार. 22 बॉलमध्ये ते रन चेस करायचे आहेत. ड्राईव्ह केला बॉलला, गॅप शोधायची होती. चांगला कव्हर ड्राईव्ह, फिल्डर रेड आहेत मागे, बघितलं, रीड केलं, परंतु चला सुदैवाने तिकडे बॉल उचलला आणि थ्रो नाही पोहोचू शकत. तिसरी धाव घेणं पुन्हा एकदा जोखमीचं ठरलंय. आणखीन एक खेळाडू धाबाद. आपण बघतोय आर्यन खरत शॉर्ट अँड फुल, खूप चांगला फटका त्यानं या बॉलवर खेळ. आणि हा मच निडेड 6, फार इम्पॉर्टंट षटकार होता, व्हॅल्युबल 6 आलाय. आर्यन अंतिम डेथ ओव्हरमध्ये फाईट बॅक करतोय. स्कोरबोर्डला एक अगदी वेगळी दिशा देतो. चला नवीन बॉलची पूर्तता आपल्याला करावी लागेल. स्कोरबोर्ड अर्धशतक पूर्ण झालाय कैलासवासी नितीन इलेव्हन शिवाजीनगर संघाची. 51 धावा बोर्डवर आहेत. एक बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे पहिल्या डावातील. 51 ऑन अ बोर्ड.
51 धावा स्कोरबोर्डवर सजवले गेलेत. सुरुवात करून दिली गणेशनं आणि त्याला चांगला वेग दिला कल्पेशनं. त्याच्यानंतर मिडल ऑर्डरमध्ये आलेला आर्यन हा तुटून पडला. आतापर्यंत लगभग तो 10 वर खेळतोय. 3 बॉल त्यामध्ये फेस केलेत. फार चांगली उपयुक्त खेळ देत ओव्हरमध्ये तो करतोय. 12 रन याही ओव्हरमध्ये आलेले आहेत. अंतिम बॉल तेवढाच महत्वाचा 51 या धावा 51 ऑन अ बोर्ड. बॅटिंग करत असताना सध्या शिवाजीनगर संघानं उभारल्या गेलेत. पहिल्यांदा बॅटिंग चूज केली. दूर ठेवल्या बॉडीपासून धाव घेण्याचा प्रयत्न होतोय तिकडे आणि यस डिरेक्ट हिट बॅटर आउट होते रनआउटच्या स्वरूपात. अंतिम बॉल देखील आला डॉट आणि अशा रीतीनं पहिला डाव जो संपुष्टात आलेला आहे ज्यामध्ये टॉस डिरेक्टली विन मिळालं होतं कारण धुंद्रेपाडा संघ उशिरा आला होता. त्यामुळे शिवाजीनगर संघाला टॉस विन मिळालं. त्यांनी बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय घेतला आणि त्यामध्ये बॅटिंग त्यांनी फार चांगली करून घेतली. 51 रन त्यांनी केलेले आहेत. 52 धावांचं आव्हान आहे परंतु लक्षात घ्या अंतिम ओव्हरमध्ये धुंद्रेपाडा संघ खेळ फक्त 4 बॉल कारण 2 बॉलची तुम्हाला पॅनल्टी आहे. त्यामुळे 22 बॉलमध्ये तुम्हाला 52 धावांचा अंतर गाठायचं आहे विजयासाठी. हे टार्गेट आम्ही आमंत्रित करू. यानंतर यातून विजेता संघ तो खेळ लगेचच भिंगार विठ्ठल रखमाई मोठे भिंगार संघ. टॉससाठी तुम्हालाही जॉईंट व्हायचं आहे कारण वेळेवर तुम्हीही पोचा. वेळी बचत आपल्याला करायचे. पहिलं सत्र भरपूर काही अप अँड डाऊन्स या पहिल्या सत्रामध्ये हे तुम्हाला बघायला मिळालेत. इनिंग ब्रेक आपल्याला बघायला मिळेल. जाऊया आपण डीजेकडे. सत्र बरंच काही बघायला मिळालं. बॅटिंग स्वीकारत असताना शिवाजीनगर संघाने 51 रन इन्व्हेस्ट केलेले आहेत. या पहिल्या सत्रामध्ये 52 रन रेकॉर्ड रन रेट 13 रन्स प्रति ओव्हरमध्ये राहतील. 52 विन. चांगली मॅच बघायला मिळेल. खेळाडू कक्ष तुम्हाला सध्या बघायला मिळतात जिकडे तयारी होते. ओपनर्स चॉईस बॉल आणि त्यासोबत मैदानामध्ये चला येऊ द्या सलामीवर बॅटर मैदानात. आपण सेकंड इनिंगला लगेच सुरुवात करणार आहोत. हॅलो चला 6:06 झालेले आहेत. आपण सेकंड इनिंगकडे वळतोय. सलामीवीर फलंदाज सध्या मैदानाकडे आता रवाना होत असताना तुम्हाला पाहायला मिळतील.
52 धावांचं एक मोठं आव्हान अध्यक्ष चषकामध्ये गाठायचं सुपर 12 मध्ये क्वालिफाय होण्यासाठी ही लढत आहे। यातून जो जिंकेल तो सुपर 12 मध्ये पोहोचेल आणि भिंगार संघ तिकडे सुपर 12 मध्ये त्यांच्या अपोजिशन्स मध्ये कोण खेळ आहे त्यांच्या प्रतिस्पर्धी संघाची प्रतीक्षा तो करतोय। सलामीवीर बॅटर मैदानामध्ये आलेले आहेत ऋषी खारुडकर आणि सौरभ खारुडकर हे दोन सलामीवीर बॅटर मैदानामध्ये आलेत आणि पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन आले शिवाजीनगर संघाचा एक उत्तम ऑलराऊंडर खेळाडू गणेश जो ओपनिंगही करतो या टीममधून आणि पहिलं पॉवर प्लेचं षटकही तो हाताळतो। बघा आमची संपूर्ण ऑर्गनायझर टीम आता सज्ज झालेली आहेत। मेगा फिनाले आज सक्सेसफुल टुर्नामेंट वेळेवर समाप्त करायची हा त्यांचा निर्धार आहे। पहिलाच बॉल हवेत खेळत पाठीमागे फिल्डर रेडी आहे मिस सामिंग स्ट्रोक अँड कॅच ड्रॉप जीवनदान मिळेल सौरभला या महत्वाच्या मॅच मध्ये। जीवनदानासोबत 2 रन ही छोट्या मिस्टेक्स एखादं खराब क्षेत्ररक्षण आपण जे एखादी चूक करतो कधी कधी ही एक चूक आपल्या संपूर्ण संघाच्या पराभवाचं कारण बनू शकतो त्यामुळे हा झेल फार इम्पॉर्टंट होता। तयार नव्हता फिल्डर पाठीमागे खरं तर आणि गणेश एक चांगली संधी त्याने उपलब्ध करून दिली ते फिल्डरसाठी आणि सौरभला जीवनदानासोबत 2 रन मिळाले। धावसंख्येचा अकाउंट ओपन झालाय परंतु हा बॉल एंड साइड एज लागल्यानंतर बॉल बाउन्स होऊन विकेट किपरकडे दाखल झालाय। डॉट बॉल मध्ये इकडे सांगता होताना तुम्हाला बघा मिळतील स्कोरबोर्ड टोटल 2 ऑन अ बोर्ड 10 धावा। या जीवनदानाचा फायदा सौरभ कसा उचलेल याकडे देखील सगळ्यांच्या नजर आहेत। प्रीत स्पोर्ट्सच्या नावानं हा संघ मैदानामध्ये उतरलाय। चांगली गोलंदाजी उत्तम गोलंदाजी सध्या सुरू आहे। न्यू ड्रीम चायनीज कॅफे नेरे विदिशा हर्षल गवते अवाकॅशला रेड बुल मॅन ऑफ द मॅचला हेल एनर्जी ड्रिंक हे देण्यात येणार आहे आज त्यांच्याकडून आणि कंटिन्युअसली 5 दिवस हे बक्षीस त्याने लावलेलं आहे। न्यू ड्रीम चायनीज कॅफे नेरे विदिशा हर्षल गवते त्यांचा विशेष आभार आम्ही मानू। चांगली गोलंदाजी गणेशकडून सुरू आहे लगातार 3 डॉट बॉल डिलिव्हर झालेत। हा बॉल देखील चॅलेंजिंग होता खोदून काढले पाठीमागे फिल्डर रेडी आहेत लॉंग ऑफ मध्ये 1 रन पूर्ण झाली आहे। थोडंसं अंडर प्रेशर्स काम रिक्वायर रन रेट वाढवण्याचं काम सध्या ते करतायत कारण करंट रन रेटनं सध्या धुंद्रेपाडा संघ जशी स्टार्ट त्यांना हवी होती ती मिळाली नाही परंतु या मॅच मध्ये ऋषी है तप मुमकिन आहे कारण ऋषी ही इज अ डेंजरस बॅटर। धुंद्रेपाडा संघाची रण मशीन त्याला बनावी लागेल सध्या या मॅच मध्ये कारण स्कोरबोर्ड सध्या 3 वर तुम्हाला बघायला मिळतं। गणेश बॅट तर फार वेगानं फिरवली होती परंतु या खेळामध्ये कॉन्टॅक्ट इम्पॉर्टंट असतो आणि हँड कॉर्डिनेशन तुमचं जुळत तर काम बनतं। काय दमदार गोलंदाजी केली गणेशनं बॅटिंग देखील लाजवाब खेळ 16 धावांची दमदार इनिंग त्यांनी साकारली आणि आता गोलंदाजी करत असताना पहिल्या 6 बॉलमध्ये त्यांनी फक्त 3च धावा खर्च केलेले आहेत त्यामुळं 16 बॉल आणि 49 धावांची गरज आहे। याचं कारण आहे ऑनलाईन प्रेक्षक वर्गांना मी सांगेन धुंद्रेपाडा संघ आज थोडा उशिरा आला त्यामुळे त्यांना 2 बॉलची पेनल्टी होती त्यामुळे 18 नव्हे तर 16 बॉलमध्ये 49 रन त्यांना करायचे आहेत। चला मोठे भिंगर टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करायचे टॉससाठी लगेच कारण आज स्पर्धा आपण वेळेवर सुरू केलेली आहे त्यामुळे कोणत्याच टीमची सबब ऐकली जाणार नाही त्यामुळे वेळेवर या नियमांच्या बंधनामध्ये खेळा कारण प्रेम मी नेहमी म्हणतो जेव्हा आपण एखाद्या व्यावसायिक क्षेत्रामध्ये असतो किंबहुना आपण एखादी गोष्ट खरेदीसाठी पोहोचतो एखाद्या मॉलमध्ये तेव्हा जर एखादी ऑफर सुरू असेल ना तर त्याच्यामध्ये एक छोट्याशा शब्दामध्ये लिहिलेलं असतं TNC अप्लाय। तसेच क्रिकेट विश्वामध्ये
तुम्ही कोणत्याही टुर्नामेंटमध्ये तुम्हाला एक मोठी संधी मिळते जरूर ती टुर्नामेंट खेळायची, परंतु TNC अप्लाय हा रूल इथे लागू पडतो. रोशन खरात आणखी एक ओपनर्स ब्लास्टर खेळाडू जो गोलंदाजी करेल. हवे ते बॉल बॉलर बॅक ड्राईव्ह खेळायचं होतं. फिल्डर स्वतः गोलंदाज बनला होता. पुन्हा एकदा कॅच ड्रॉप. आज सौरभला नशिबाची साथ चांगली मिळते, परंतु त्याचा फायदा हा त्याला घ्यावा लागेल. 2-2 जीवनदान त्याला मैदानामध्ये मिळालेत आणि दोन्ही झेल मुळात इतके कठीण नव्हते आणि ते जीवनदानाचा फायदा कसा उचलेल, कारण स्कोरबोर्डला रन हवे आहेत. कोणताही टार्गेट क्रिकेट विश्वामध्ये सोपा नसतो किंबहुना कठीणही नसतो. चला तिसऱ्या पंचाची मागणी करण्यात आली. पुन्हा एकदा रोहन पाटील मैदानामध्ये दाखल होतील आणि रोशन घरत गोलंदाजी करतायत. बघा 6 दिवस कंटिन्युअसली थर्ड अंपायरची भूमिका केली आहे रोहननं. आज चौथे पंच म्हणून त्यांना एक पॅकेट भरला गेलाय, हरकत नाही. रोशन अग्निपरीक्षेला समोर जायचं होतं. बॉल चाला डीप मध्ये मिड विकेटला. सध्या शांत क्रिकेट खेळतोय दुंद्रीपाडा संघ मैदानामध्ये आणि बॅक टू बॅक 2 सिंगल आलेले आहेत. स्कोरबोर्डवर रन फक्त 5 बघायला मिळत आहेत. अजूनही जवळपास 14 बॉलमध्ये मला वाटतं 47 रन हवेत. चॅलेंज वाढत चाललाय. डू ऑर डायच्या स्थितीमध्ये आता खेळावं लागेल. करो वा मरो, मोडेन पण वाकणार नाही या सिच्युएशनमध्ये तुम्हाला खेळावं लागणार आहे, कारण सध्या रन हवेत टीमला. स्कोरबोर्डवर काही रन हवेत. इथून जर तुम्ही काही स्कोरिंग शॉट लागवले तर एक एनर्जी लेवल वाढेल. थोडी मैदानामध्ये तुम्हाला फाईट बॅक करण्यासाठी कॉन्फिडन्स लेवल वाढवायचे असेल तर रन यायला हवेत, स्कोरिंग शॉट यायला हवेत. परंतु शिवाजीनगर संघ काय गोलंदाजी केली आहे. वंडरफुल बॉलिंग परफॉर्मन्स. हलकासा ऑफ कटर हा बॉल, नकल बॉल देखील तुम्ही म्हणू शकता. या बॉलला असाच काय होतं, कारण स्लोअर वन देखील होतं. जसं बॅटर पुढे गेला ऑफ कटर त्याच्यापासून दूर ठेवला. डॉट बॉल सौरभ. 8वा बॉल तो मैदानामध्ये खेळतोय. अजून एकही स्कोरिंग शॉट आलेला नाही आहे. ड्राईव्ह करत असताना बॉलर्स बॅक ड्राईव्ह. इथे आणखीन एक सिंगल आलेली आहे. सिंगलनं स्कोरबोर्ड धावसंख्या पोहोचली टोटल 6 वर. 6 ऑन बोर्ड. 6 धावा सध्या फलकावर आहेत. रिक्वायर रन रेट जवळपास 20 वर आता पोहोचलाय. हल्ला बोल करावा लागेल, हल्ला कल्लोल करावा लागेल. मैदान गाजवायचं असेल, सुपर 12 मध्ये पोहोचायचं असेल आणि आता फायनल मिळते विकेट. सौरभला जो 2 जीवनदान मिळाले होते, परंतु त्याचा फायदा त्याला उचलता आलेला नाहीये आणि आता मिळेल टीमला, शिवाजीनगर टीमला रनआउटची विकेट. त्याचाही फायदा उचलता आलेला नाहीये. मला असं वाटत होतं की आतापर्यंत खराब बॉलची प्रतीक्षा होते, परंतु असं नाहीये. खराब बॉल देखील मैदानाच्या बाहेर जात नाहीये. स्कोरबोर्ड फक्त आणि फक्त 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर ऑन बोर्डवर धावा तुम्हाला बघायला मिळतात 8 आणि उर्वरित 10 चेंडू आणि विजयासाठी 44 धावांची गरज आहे. चला फिल्डिंग लगेचच लावून घ्या प्लीज, जास्त टाइम स्पेंड करू नका. शिवाजीनगर तुम्हीही चला. मोठे भिंगार संघ तुम्हाला सज्ज व्हायचं आहे. लगेचच टॉस केला जाईल. कॅप्टन आपण मुख्य व्यासपीठावर येऊन असताना दिसतं बा. तुमचंही हार्दिक स्वागत. ऑलमोस्ट प्लेयर आलेले आहेत.
10 बॉल आणि 44 धावांची गरज आहे. प्री स्पोर्ट्स मोरिया 11 दोंद्रेपाडा संघाला प्रत्येक बॉल मैदानाच्या बाहेर पाठवायचे. फक्त षटकारच या मॅच मध्ये तुम्हाला विजय संपादित करून देऊ शकतात. शिवाजीनगर संघाने टॉस विन मिळाल्यानंतर खरं तर जो बॅटिंग टीमचा निर्णय घेतला, धावांचं इन्व्हेस्टमेंट फार चांगली केली आणि त्याच्यानंतर गोलंदाजी टिचून केले बॉल हवेत आहे. हाही फुलटॉस कंप्लीट करता आला नाही ऋषीला आणि बॉल तिकडे निसटले हातातून. 3 कॅचेस सुटले जरूर या इनिंग मध्ये, परंतु त्या झेलचं अगदी प्रभाव या मॅचवर पडू त्याने दिलेला नाहीये, गोलंदाजांनी पडू दिलेला नाहीये. बघा बिट्टू चला बॅटिंग टीम कडून DRS घेतलेले तिसरे पंच आमच्यासोबत जॉईंट होत आहेत ऑन स्क्रीन. वेट करूया आपण, थोडी वेळ प्रतीक्षा करतो. योग्य निर्णय तुमच्यापर्यंत दिला जाईल. सुनील तांडे सर, यस इट्स अ फेअर डिलिव्हरी. बॅटिंग टीमनं DRS कमावलेला आहे. धावसंख्या झालेली टोटल फक्त 9. थोडं शांत आहे वातावरण, गरम करावं लागेल मैदानामध्ये. 1-2 षटकार चित्र कायापालट करू शकतात, कारण जोपर्यंत तुम्ही बॉलर्सवर आक्रमण करणार नाही तोपर्यंत खराब बॉल डिलिव्हर्ड होणार नाही. आणि हा बाउन्सरला चांगला स्क्वेअर कट केलाय आलाय, हा नव संजीवनी देणारा एक नवीन उमेद घेऊन आलेला हा चौकार. दोन बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर काही करून पाठवावे लागतील. बॅटचा स्पिन तर फार चांगला होता, परंतु मिडल झालेला नाही हा बॉल. त्याच कारणास्तव जमिनी लगत चालला डीप मिड विकेटला. फिल्डर रेडी, 1 रन मिळे. साईक रोटेट करत असताना धावसंख्या पुढे चालली 14 वर. 7 बॉल 38 धावांची गरज आहे. हा षटकार जर मारला तर मॅच मध्ये मागील पुढच्या ओव्हरमध्ये थोडी अपेक्षा राहतील, परंतु या बॉलमधील अद्यापर्यंत या ओव्हरमधील अजून एक आक्रमण केल्या, बॉल पाठीमागे चाललाय. 1 रन पूर्ण होते. थोडी फिल्डिंग मध्ये मिस अंडरस्टँडिंग भरपूर बघायला मिळाली आहे. धावसंख्या झालेली टोटल 15 धावा या ओव्हरच्या. अजूनही 2 बॉल बाकी आहेत. त्याचं कारण अंतिम ओव्हरमध्ये फक्त 4च बॉल डिलिव्हर्ड होणार आहेत, त्यामुळे या 2 बॉलवर चान्स घ्यावाच लागेल बॅटरला. नाही आहे इकडे बॉल कंप्लीट झालेला नाही. पाठीमागे फिल्डर रेडी आहे, फक्त सिंगल इथे बघा मिळतं. थोडा ओव्हर थ्रो जरूर झालाय, परंतु सिंगलला फारसा फरक, फारसा प्रभाव या मॅचवर पडणार नाहीये. धावा बोर्डवर तुम्हाला बघा मिळतात. टोटल 16 रन या बोर्डवर आहेत. लक्ष मोठं होत चाललंय, आव्हान मोठं होत चाललंय. 36 पाहिजेत अजूनही. बॅटच्या बॉटम एंडवर हा बॉल लागलेले ओव्हर समाप्त होत आहे. 3 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलाय. स्कोरबोर्ड तुम्हाला बघायला मिळतं 16 आणि उर्वरित आता बॉल शिल्लक आहेत 6, माफ करा 4 आणि विजयासाठी 36 रन हवेत. विजयासाठी प्रीत स्पोर्ट्स मोरिया 11 दोंद्रेपाडा संघाला 4 बॉल आणि 36, कारण 2 बॉलची पेनल्टी आता ऍड होते. चला मोठे बिघाड टीमचं कॅप्टन देखील आता मुख्य व्यासपीठाकडे हलवलं येत आहेत. संध्याकाळचे ठीक 6:21 झालेले आहेत. थोडंसं सामना वन साइड बघा मिळते, त्याचं कारण 4 बॉल 36 रन पाहिजेत. जरी 4 बॉलमध्ये 4 षटकार आले तरी हा सामना प्रीत स्पोर्ट्स मोरिया 11 दोंद्रेपाडा संघाला जिंकता येणार नाही. गोलंदाजी आज थोडी सर्वसाधारण राहिली आणि त्यासोबत बॅटिंग मध्ये इतका फारशी प्रभावित काम त्यांना करता आलं नाही. वाईट बॉलनं सुरुवात झाली. दोंद्रेपाडा संघ सध्या खराब बॉलच्या प्रतीक्षेमध्ये असेल, स्पेशली नो बॉलच्या प्रतीक्षेमध्ये असेल आणि त्यावर बिग हिट मोठे फटके येणं गरजेचं असेल, कारण चमत्कारालाच नमस्कार केला जातो. परंतु सध्या महेश सांगतोय ही मोठी चूक मी करणार नाही या मॅचमध्ये. बघा गती मीडियम अगदी पेसरनं गोलंदाजी होते. मीडियम पेसर बॉलर आणि एक थोडा क्रॉस अँगल
हाही बॉल चांगला आहे. प्ले अँड बॉल अगदी तिकडे झालेत बॅटर. अजून एक विकेट. लेट्स चेक काय घडले ते आतापर्यंत. धुंद्रे पाडा संघाच्या अगेन्स्ट गेले. 2 मध्ये जवळपास 35 धावा पाहिजेत, त्यामुळे फॉर्मॅलिटी कम्प्लीट होते. डान्सिंग डाऊन द विकेट फुटवर्क फार छान होतं. फिल्डर डाऊन द बॉल आणि तिकडे एक सुंदर झेल टिपलाय. महेशच्या खात्यामध्ये विकेट. या उत्तरार्धामधील राजेश आलेत. नवीन फलंदाज. 17 वर टोटल बघा मिळतं फक्त